नको नको पोरा मी खाल्ले पण पाहिजे ना घेऊन हो एकदम मोठा मोठा बावरा आणले. नाक्यावर कुठे गेलेला तू सकाळी? एवढ्या सकाळी कोण लस्सी प्यायला जाते? 9 9:30 पावणे 10 वाजता. 10 वाजता कुठं? चला आता कांदे घेऊन जायला. कांदे कालच आणले 3 किलो तरी दुसरा 1 किलो अजून कांदे घेऊन जाले. इस्त्री पण नाही सामान घेताना. शिजले पण ना आंबा एकदम भारी. चिन्मय जेवला ना हाताला पण गेला काही जास्त लागते. बरे ना कोलबीच आहे संपली. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे बुधवार आणि आज छान अशी मी आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे. कारण की तुम्हाला मला आजचा व्हिडिओ शूट करून लगेच संध्याकाळी 4 वाजता द्यायचा आहे. त्याच्यामुळे तर आता सकाळपासून 1-3 वाजेपर्यंत जेवढा पण काय ब्लॉग शूट होईल तो मी तुम्हाला 4 वाजता लगेच देणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सगळ्यांची माफी मागेन की तुम्हाला सध्या रिप्लाय मला द्यायला जमत नाही आहेत. कारण की खूप जास्त थोडीशी धावपळ होती आहे, इकडे जा तिकडे जा त्याच्यामुळे. पण जसं मला वेळ भेटतो तसं मी तुम्हाला रिप्लाय देईन. पण तुम्ही मात्र कॉमेंट करायला मात्र विसरू नका, ओके? कारण की तुमची एक कॉमेंट मला दुसरा ब्लॉग बनवण्यासाठी एकदम प्रेरित करते त्याच्यामुळे, ओके? तर चला आता हे पण गेल्यात सकाळी बाहेर. आज मोनिश कामावर गेला आहे लवकरच 7 वाजताच. हे पण 7:30 वाजताच घरातून बाहेर पडलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिन्मय झोपला आहे आता, त्याला जाऊन मी उठवते. कारण की मला आता प्लांटवर जायला लागेल त्याच्यामुळे मग सगळी कामं पटपट आवरते. आता कामं काय, चाय वगैरे बनवलं आहे मी आणि मी पण चाय वगैरे घेतलेला आहे. त्याच्यानंतरच आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केली. आणि आता झाडलोट करून घेते, फरशी वगैरे पुसून घेते आणि मग प्लांटवर जाते मी. कारण की आज हे नाही आहे त्याच्यामुळे प्लांटचा दौरा माझा असणार आहे. तर चला आता जे पण काय होईल तुम्हाला ते मी आजच्या ब्लॉगमध्ये देईन. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जे कोणी पहिल्यांदा आपला हा ब्लॉग पाहत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटीचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता ब्लॉग अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन म्हणजेच त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचा ब्लॉग छान असं पाहू शकाल, ओके? आणि ताईला तुमच्या प्रेमाची, तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. तर भरभरून प्रेम द्या तुमच्या ताईला, ओके? चला आता ब्लॉगला मी सुरुवात करते. A few moments later. चला आता 11:30 वाजलेले आहेत आणि आता माझं बंद करण्याचं टायमिंग झालं आहे प्लॅन. तर आता ते कोपरच्या नाक्यावर मच्छी मार्केटमध्ये मच्छी घ्यायला खूप दिवस झाले. मच्छी पण काय आणायला गेलेलं आहे मी. चला बरं आज जाऊन, ओके? बरं ना कोलबीच आहे संपली. कोळब्या तुम्ही संपल्या ना. 400 रुपयाची. चला काय घेऊ काही समजत नाही. चला ताईंचे जर पण लाल मसाला कोलब्या द्या ना. जाम दिवसानं आले आज. नको नको पोरा मी खाल्ले पण पाहिजे ना घेऊन. हो एकदम मोठा बावरा आणले. नको 150 रुपयाची द्या ना.
तोडून द्या ना, याला तोडून द्या, तोडून द्या ना. टाईम पण नाही आहे ना तोडायला तेवढा. अंदाज आहे आणशे जाऊन ना. चला सासूबाई कुठे गेल्या म्हणजे. आता लक्की सोनूसाठी पाय घ्यायला आले इकडं. चला आता हे बघा सगळं मच्छी सामान विमान घेऊन आता चालले घरी मी. चला आता सगळी सामानं घेतल्यात घरी. आता आली आहे आणि आता लक्की सोनूला जरा बाहेर फिरवते बरं. आणि मी सकाळीच गेलेले ना त्याच्यामुळे. जाम मेहनतीच्या नंतर 2 शिंगा पडल्या ते पण बारीक एकदम. त्याला आता असं या शिंगावरती पण 2-3 आहेत पण ते आकडी काय माझ्याशी पोचत नाही वरती. आकडी जाम वजन आहे त्याच्यामुळं. आणि आता 12 वाजून गेल्या. चिन्मय येईल जेवायला. मला पटपट जेवायला बनवून घेऊन दे पहिले. ओके. इथे लक्की सोनूसाठी पाय शिजायला ठेवलेत. लसूण थोडंसं अद्रक कुटून घेतले, कोथिंबीर चिरून घेतले, आंबा आणि टोमॅटो, कढीपत्ता आणि ते आपली कोळंबी मस्त कोलब्या, शेंगटाच्या शेंगा, एक बटाटा चिरून टाकला याच्यामध्ये. ओके. चुलीवर बनवणार होतो पण 12:30 वाजून गेले मंडळी. मी चिन्मय बरोबर 1 वाजता जेवायला येईल त्याच्यामुळे पटकन बरं आता गॅसवरच बनवतो. ओके. हळद, आगरी मसाला, आता 2.5 चमचा मसाला टाकले आणि थोडीशी हळद टाकले मी. ओके. आता याच्यावर टाकू टोमॅटो मस्त कपलेला. आमच्या आगरी भाषा आहे गे. आंबा मी कपले ना मंडळी, माझ्या तोंडालाच पाणी आले जसा. हो भाई साहेब एवढा भारी सुगंध सुटला आहे याचाच, वाटणाचाच, डेंजरवाला एकदम. चला आता कोलब्या टाकतो. कोलब्यांची साईज बघा किती मोठी आहे, एकदम मोठ्या आणि कोलब्या. मस्त मिक्स करून मंडळी याच्यावरती झाकण ठेवला आणि मी गॅस फुल ठेवलेला. बरं पटकन झालं पाहिजे ना. आणि मी गेली बाहेर थोडंसं कामं आवरत होती. हे सगळं ओतून गेलं इथे बघा, प्लेट वगैरे सगळी घाण झाली. तर आता कोळंबी शिजायला आली तर लगेच बरं कोथिंबीर टाकून घेते मस्त. ओके. थोडासा रस्सा कमी करायचा आहे अजून, म्हणजे आटून घेते जरा. अजून चिन्मयला यायला 5 मिनटं आहे, तोपर्यंत आपलं मस्त कोळंबीचा रस्सा रेडी होईल. दाखवते मी. बघा आंबा कसा शिजला आहे मस्त. हा एकदम डेंजर सुगंध येते मंडळी, जाम भारी सुगंध येते. चुलीवरती बनवलं असतं ना तर अजून चव लागली असती, पण आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे ना
म्हणून मी गॅसवरतीच बनवला. मी ठरवलेलं का चुलीवर बनवीन म्हणून, पण चला आता वेळेपुढे कोणाचं काही चालत नाही, असं असते. आणि गॅस पण मागला, रश्याने सगळं गॅसचं पण अवतार करून ठेवलं. चला एक 2-3 मिनटं अजून शिजवते, त्याच्यानंतर मग गॅस बंद करते. चिन्मय पण आला आता जेवायला. नाक्यावर कुठे गेलेला तू सकाळी? लस्सी प्यायला. एवढ्या सकाळी कोण लस्सी प्यायला जाते? 9, 9:30, पावणे 10 वाजता. 10 वाजता कुठं? मम्मीला बरं घेऊन नाही आला, प्लॅन्टमध्ये चावी द्यायला आला नाही, लस्सीत घेऊन नाही आला. चल वाढू का जेवण? चला आता चिन्मयला वाढले जेवायला. भाऊ जेवायला येते का नाही बघ, जरा फोन कर. करा फोन. मंडळी या आता तुम्ही पण जेवायला. यांना ना मोनिशला यायला टाईम लागेल, ते बोले जेवून घे तू. ओके या आता तुम्ही पण मस्त जेवायला. आंबा टाकायला मंडळी, म्हणजे रश्या एवढी चव लागते ना, एकदम जबरदस्त, एकदम भारी लागतो रस्ता आंबा टाकले तर. शिजले पण ना आंबा एकदम भारी. चिन्मय जेवला ना, हागाला पण गेला की जास्त झालं वाटते. आता मुनीश पण आले जेवायला, आणि आता दुपारचे 1-2:30 वाजून गेलेत, आणि पोरे आता जेवायला आले. येताना सामान पण घेऊन आले. काय सामान आणले बघू डीमार्टमधून. चला आता कांदे घेऊन आले. कांदे कालच आणले 3 किलो, तरी दुसरा 1 किलो अजून कांदे घेऊन आले. तिसरी पण नाही सामान घेताना. सोसायटी चाय पावडर सामान घेऊन आलं आहे. ओके चला आता मी पण ब्लॉगचा एंड करतो, कारण का 2:30 वाजून गेलेत, म्हणजे 2:45 वाजायला आले ना आता दुपारचं. ना मग व्हिडिओ एडिट करून तो अपलोड पण झाला पाहिजे 4च्या आधी, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला 4 वाजता ब्लॉग बघायला भेटेल. त्याच्यामुळे सो मी पण आता भांडे सगळं आवरते, झाडू मारून घेते, आणि मग लगेच व्लॉगला म्हणजे व्लॉग एडिटिंग करून घेते. ओके तर चला, तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. तर म्हणजे बाय बाय.